नाही असं नका बोलू तुम्ही बाबा. तुम्हा सर्वांच्या साक्षीने आज जाहीर करतो, माझ्या घराला लागलेला हा कलंक मी आजपासून नाकारतोय. नाही असं बोलू नका, पाया पडते मी तुमच्या. ऐका ना. आता डोक्यावरून पाणी गेले बंदा. माझा तुझा संबंध संपला. असं का बोलता? चुकलं माझं, खरंच चुकलं. मी कुठे जाऊ सांगा, काय करू? मला नव्हतं वाटलं हे असं होईल म्हणून. बंदा, आम्ही राजवाडे घराणे एवढे श्रीमंत नसलो ना तरी आम्ही सुसंस्कृत घराण्यातले आहोत. आम्हाला ही आबरू आहे, आम्हाला ही स्वाभिमान आहे. आमच्याकडे पैसा नसला तरी आम्ही आजपर्यंत ताठमानेने जगत आलो आहोत. तुझ्या या हव्यासामुळे आम्हाला मान खाली घालावी लागते. आपला संबंध संपला. यापुढे मला तुझ्याशी बोलणंही शक्य होणार नाही. मी तुझ्या हातचं काही खाणार नाही, तुझ्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. आजपासून तू माझ्यासाठी या जगात नाही. असं नका ना बोलू. अहो असं काय करता मी? रोहन प्लीज, रोहन प्लीज, तू त्यांना समजावून सांग ना. अरे मी हे सगळं तुमच्या सुखासाठी केलं. नाही आई, नाही. तुला श्रीमंत व्हायचं होतं ना, म्हणून तू हे केलं. आम्हाला कसलीच कमी नाही आहे आई. आम्ही मजेत होत. जे पैसे कमवतो ना थोडके, त्यात सुखात होत. पण तुला समाधान नाहीये ना, म्हणून तू हे केलंस. आणि बाबा जे बोलतात ना ते बरोबर आहे. आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे त्या सगळ्यांसमोर मला शरमेने मान खाली घालायला लागली. रोहन, अरे का नको बोलू ताई? तू नाही बघितलंयस का हिने काय केलंय ते? नाही समजू शकत यार मी ताई आता कुणाला. तू बघितलंस ना, लिमिट क्रॉस केली आहे हिने. मला नाही वाटत मी आता हिला कधी आई सुद्धा म्हणू शकेन असं. असं बोलू नको ना. आई तू प्लीज नको, लांब राहा माझ्यापासून. अहो ऐका ना, ऐका ना. सांगा ना, समजावा ना रोहनला. तो काय काय बोल. करा मला. ओ चुकले ना मी, चुकले. पाया पडते तुमच्या. चुकले मी, चुकले. आणि चूक केली रे मी समोर. मी खरंच इतके दिवस मी माणसांना जज न करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण या माणसांना, या चुकीच्या माणसांना मी पाठिंबा देत होतो. खरं तर मला आदिराला समजवायला हवं होतं. आदिराला त्यांच्या घरी पाठवणं ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. त्यांच्या घरी आदिरा नाही सुखात राहू शकणार. हे लग्न ठरवून सगळ्यात मोठी चूक केली मी आनंद. सगळ्यात मोठी चूक केली. आता काय म्हणणं आहे तुझं? अजूनही रोहन चांगला मुलगा आहे असं वाटतंय तुला? ही फॅमिली चांगली आहे असं वाटतंय तुला? बघ बघ त्यांचे संस्कार बघ. ती बाई बघ ना, त्या बाईने आपल्या मुलांवर काय संस्कार केले आहेत. कळतंय का तुला? नाही नाही, म्हणजे अजूनही तुला असंच वाटतंय ना की मी वाईट आहे. मी हे सगळं घडवून आणलंय असं वाटतंय का तुला? मी सगळं केलंय. मला नकोय तुझं लग्न व्हायला असंच वाटतंय का तुला? नाही बाळा, असं नाहीये. मला हवंय माझ्या डॉलचं लग्न व्हायला. पण या अशा घरात नाही ग. अजूनही विचार कर.
जी माणसं लग्नाआधी अशी वागतायत ती लग्नानंतर कशी वागतील? आजी काय करतेस? खूप मोठी चूक झाली आमच्याकडे. अजी माफी मागते मी तुमची. हे जे काही झालं ते व्हायला नको होतं. आणि यापुढे तुम्ही जो काही निर्णय घ्याल, जी काही शिक्षा द्याल ती भोगायला आम्ही तयार आहोत. कारण आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. निर्णय खरं तर तुम्हाला ना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. आपले दागिने परस्पर गहाण ठेवतात ही लोक. यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे. अंशू, अर्पिता, बास आता. दादा आम्ही एरवी तुझं सगळं ऐकतो पण आता काहीही ऐकणार नाही. अर्पिता, बास. जे आरोप करायचे ते करून झालेत. आता प्रश्न कसा सोडवायचा ना याचा विचार करूया. नुसतं बोलणं वाढवण्यात काही अर्थ नाहीये. अजय, तू सांग काय करायचं. हे लग्न ठरल्याप्रमाणे व्हावं असं खरंच वाटतंय तुला? नाही दादा, मला नाही वाटत हे लग्न व्हावं. मलाही नाही. अशा लोकांची सोयरीक नकोच. बडी फोडायला पाठवायला पाहिजे. मी आजीला विचारलंय, बाकी कोणालाही नाही. आजी, आपल्या घरात तुझा शब्द अंतिम असतो. तू जे म्हणशील तेच होईल. तुझा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. जरी आम्हाला पटला नाही तरी सुद्धा आम्ही तो मान्य करून घेऊ. निर्णय तू घेतोयस पिंट्या, आणि जो घेतोयस तो योग्य तोच घेतोयस. आजी, माझं ना मन खरंच विटलं. मला कळतच नाही की काय केलं पाहिजे. मी आता कुठल्याही गोष्टींचा विचारच करू शकत नाही. ही अशी माणसं, हे असे स्वभाव, ही अशी वृत्ती, हे सगळंच अनोळखी आहे मला आजी. आतापर्यंत मला जे योग्य वाटत गेलं ना तेच करत गेलो मी आजी. पण आता ना सारासार विचार करून निर्णय घेण्याची ताकदच नाही उरली माझ्यात. आणि आता जर मी एखादा निर्णय घेतला ना तर मी नक्की त्यामधलं सगळ्यांचं नुकसान करेन. त्यापेक्षा तू सांग आजी, तू सांग काय करायचं. तू सांगशील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आजी, आता हे सगळं हाताबाहेर चाललंय. प्लीज सांग काय करूया. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.